या देवी सर्वभूतेषु राष्ट्ररूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार. आजच्या या युवा सावरकर यांनी आयोजित केलेल्या ओपन माईकमध्ये महाराष्ट्राची लोककला आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे. पण शिवाजी महाराजांचे पोवाडे आपण ऐकलेले आहेत. पण एक प्रसंग असा सांगतो की सावरकरांच्याबद्दल फारसं लिहिलं गेलं नाही असं नाही म्हणणार मी. लिहिलं गेलं असेल पण ते लोकांपर्यंत पोहोचू नाही दिलं काही लोकांनी. तर असाच एक माझा उत्तर भारतीय, त्याला मी मित्र म्हणेनच, कारण शेवटी मित्र जर दुसरीकडे चालला असेल तर त्याला ओढून आपल्याबरोबरच योग्य ठिकाणी घेऊन जाणे हे आपलं कर्तव्य आहे. तर तो सावरकरांबद्दल एकदा असं म्हणाला होता की तेच ना, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या मागची राजकीय भूमिका काय होती जे सावरकर समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या लहानपणापासून सुरुवात करावी लागेल. तर ते अस्वस्थ करणारं होतं. याबद्दलचा पोवाडा नाही आहे लिहिलेला. त्यांनी मार्सेलिस बंदराच्या जवळ त्या बोटीतून घेतलेली उडी हा केवळ पळून जाण्याचा स्टंट होता असं काही लोकांचं म्हणणं आहे. तसं नाही आहे. त्याच्या मागची त्यांची भूमिका पूर्णपणे वेगळी होती आणि मग ती या काव्यातून मांडायचा प्रयत्न मी केला. पण आता ते काव्य खूप मोठं आहे आणि आपल्याकडे वेळेला महत्त्व आहे. पण त्यातल्या त्यात पोवाड्याच्या चालीमध्ये सावरकर हे स्वतः शब्दप्रभू आहेत. त्यांची मी काय वर्णन करणार माझ्या तोटक्या मोठक्या भाषेतून. ज्यांनी मराठी भाषेवर इतकं प्रेम केलं आणि इतके शब्द दिले अशा माणसाचं मी गुणगान माझ्या तोडक्या मोडक्या मराठीतून गाणं तर मला थोडंसं भीती पण वाटते. हा पोवाडा मी फक्त 3 ठिकाणीच सादर केलेला आहे, कारण तशी वेळ पण आली नाही. पण जिथे जिथे सावरकरांच्या बद्दल काही ना काही सादर करण्याची संधी चालून आली तिथे हा पोवाडा मात्र मी नक्की सादर केला. त्यामुळे आज शिवकाळाच्या 1-2 चरणानंतर हा पोवाडा मुख्य हे आहे. आता आपल्याकडे ढोलकी आणि यांची व्यवस्था नाही आहे, पण एक ट्रॅक मी नेहमी ठेवतो, कारण शाखेमध्ये आम्ही जेव्हा मुलांना सांगायला जातो पोवाडा म्हणजे काय तर त्यावेळेला त्यांना एक अंदाज यावा म्हणून एक ढोलकीचा ट्रॅक मी बनवून घेतला होता. तर त्याच्यावरती आज आपण पोवाडा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ऐकूया. श्री गणपती विद्याधिपती द्यावी मजमती आदि वंदून तुझ्या चरणास स्फूर्ती तव द्यावी कवन करण्यास सावरकरांचा गातो इतिहास. जी जी जी. ओम नमो शस्त्रधारिणी सिंहवाहिनी स्फूर्तिदायिनी स्फूर्तिदायिनी नमो भगवती भारत माता. राष्ट्र स्वरूपात बसली स्वतः देश गौरवाच्या ऐका गाथा. जी जी जी. बहु झाले क्रांतिकारक बहु झाले क्रांतिकारक थोर शूर कैक परिविनायक परिविनायक हिरा शोभतो स्वर्ण मुकुटास हिरा शोभतो स्वर्ण मुकुटास. भारत मातेच्या वीर पुत्रास मुजरा शाहिरी करतो मी खास. जी जी जी. या वीर चापेकर बंधूंनी समयास निर्दयी रँडचा बंदोबस्त करण्यास चाहले वीर तिनी सज्ज देश कार्यास. योजना नीट आखून खिंडीत गाठून
योजना नीट आखून खिंडीत गाठून गोळी घालून गोऱ्या साहेबास जी गोऱ्या साहेबास फाशी दिल्या गेली. अस्वस्थ झाले. आपल्या इथं पोरं अस्वस्थ झाली की मोबाईल मागतात. सावरकरांनी काय केलं? मातृभूमीचा स्वातंत्र्यास्व फासावर चढले चाफेकर बंधू. तिन्ही चाफेकर वीर बंधूंचे नाव अमर झाले. पाहून दयांचा त्याग पाहून दयांचा त्याग पेटली आग अनावर राग विनायक शपथ ऐसी घेई. काय देश कार्यास प्राणवाही गर्जना भेद दिशा दाही रजी. आणि मग स्वातंत्र्याची ज्योत झाली प्रदीप्त मनात. स्वातंत्र्याची ज्योत झाली प्रदीप्त मनात. लिहे विनायक जोमात वीरस्तुती कवनात. स्वतः शाहीर सावरकर. वीरस्तुती कवनात तेज झाळाले लेखात. बाळ निपुण भाषणात ओजस्वी शब्द स्फूर्तीचे उठविले रान क्रांतीचे. हा जिजीर हा जिजीर जी उठविले रान क्रांतीचे. हा जिजीर हा जिजीर जी. फर्ग्युसन कॉलेजामध्ये क्रांतीची लाट जी जी जी. परदेशी कपड्याची होळी पेटे देशात जी जी जी. संघटना अभिनव भारत वाढ जोमात जी जी जी. लंडनला असूनी व्यस्त क्रांती कार्यात जी जी जी. यो वीर गरजू लागला त्याच्या लिखाणात जी जी जी. अटक होऊन नेऊ लागले माय देशात जी जी जी. प्रसंग बराच मोठा आहे. वेळेची कमतरता आहे. आणि या वीरपुत्राला ब्रिटिशांनी वीरपुत्राला देऊन शिक्षेला अंदमानाला जाहली शिक्षा काळे पाणी. दोनदा भोगली नसल कोणी हटल ना वीर स्वाभिमानी रजी जी जी. काही लोक या वाक्याशी ते बुद्धिभ्रष्ट झालेले लोक या वाक्याशी जमत नसतील, पण सावरकरांकडून ही गोष्ट फार शिकण्यासारखी आहे की येण तेण मार्गेनं जिवंत राहूनच मातृभूमीची सेवा करायची. मग त्याच्यासाठी कुठलीही नीती अवलंबली तरी चालेल. आणि म्हणून मग शाहीर लिहितात. शिर्के शाहीर सांगे कवनात शिर्के शाहीर सांगे कवनात ठेवा ध्यानात अमर ही ज्योत. वीर सावरकर श्रेष्ठ मनुजात आज गायली कीर्त कवनात. वाहतो काव्य पुष्प चरणात जी जी. वाहतो काव्य पुष्प चरणात जी जी. वाहतो काव्य पुष्प आपल्याला असं नेहमी वाटतं की घराघरात हे असे राष्ट्रपुरुष जन्माला यायला पाहिजे. मी माझ्या कार्यक्रमात हे नेहमी सांगत असतो की तुम्हाला असे वीरपुत्र जर जन्माला घालायचे असतील तर अगोदर घरात वीरमाता जन्माला यायला पाहिजे. तसं जर झालं तरच काहीतरी बदल आपल्या राष्ट्रामध्ये होऊ शकतो. हा शाहिरीचा ध्यास, हा क्रांतिशाहीर गद दीक्षित यांच्या घराण्याची शाहिरी मी तुमच्यासमोर सादर करतो. ढोलकी नाही आहे, पेटी नाही आहे, आवाज आहे, ट्रॅक आहे. डफ तुणतुणं जरी नसेल तरी नुसत्या आवाजाने पण जागृती करता येऊ शकते हे आमच्या पूर्वजांनी सांगितलं. क्रांतिशाहीर उपाधी दिली कारण त्यावेळेला त्यांनी भगतसिंगच्या फाशीनंतर
त्यांनी 7 वेळा पोवाडा गायला जाहीर. भगतसिंगांचा जो पोवाडा आम्ही अजूनही गातो, आणि 7 वेळा त्यांना जेल व्हायची. असं प्रत्येक वेळेला व्हायचं. आणि ते इतकं त्यांना अनावर झालं होतं की ते स्टेजवर गेले की पहिला झाशीच्या राणीचा पोवाडा गाणार, नाहीतर मग भगतसिंगांचा गाणार. आणि शाहिरी फटक्यातून त्या इंग्रजांना त्या स्टेजवरून चक्क शिव्या पण द्यायच्या. तिथं कार्यक्रमाच्या अगोदर गाडी उभी असायची पोलिसांची. त्यामुळं सांगलीच्या लोकांनीच त्यांना क्रांतीशाहीर अशी उपाधी दिली. तर त्यांनी त्यांच्या कवनामध्ये जे लिहिलं, मोठं कवन आहे, त्याच्यात तात्यारावांचा पण उल्लेख त्यांनी केलेलाच आहे, कारण करणारच. तर त्यांनी असं लिहिलं की अज्ञान दीनबंधूंना यावी कल्पना देशाची जाणा, या हेतूमुळे घेतला शाहिरी बाणा. कारण हे खेळ नाही, पण त्या माता जर जन्माला आल्या घराघरात तर कुठेतरी आपल्याला हे असे वीर पुरुष आपल्या पिढीला बघायला तरी मिळतील. मग त्याच्यासाठी एक गीत लिहिलं होतं की जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन. हे जर झालं तर कुठेतरी आपल्या इथं देशामध्ये बदल घडू शकतो. काय म्हणताय जिजाऊ? शूर सरदार चाकर शौर्य ठेविले तारण, शूर सरदार चाकर शौर्य ठेविले तारण, लढती मराठे मैदानी शिवबा अन मजत सुलतान, यांची चाकरी देऊया सोडून, ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन. रामकृष्णाचं आख्यान शिवबा ठेवतो ध्यानात, बाळ प्रेरित होऊन म्हणे बोबड्या स्वरात, आऊसाहेब महाराष्ट्रात स्वराज्य थापीन. कल्पनाविलास केलाय शाहिरानं थोडासा. बोबड्या वयापासून त्या आईने स्वराज्य हा शब्द शिकवला, आणि म्हणून आपल्याला ते हिंदवी स्वराज्याचं हे जे काही नंतर वटवृक्ष झाला तो बघायला मिळाला, कारण त्या आईने संस्कार दिले. म्हणून कल्पनाविलास केला शाहिरानं. महाराष्ट्रात स्वराज्य स्थापीन. कसं, कधी म्हणू शकतात? ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन. 6-7 कडवी आहेत, सगळी गात नाही. शेवटच्या कडव्यात शाहीर फक्त लोकांना सांगतो, देशसेवेचे संस्कार नसा नसात वाहू दे, शिवतत्वाची ही ज्वाला उभ्या राष्ट्रात पेटू दे. म्हणे श्रीकांत देवाला विणवून, ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन, ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन. धन्यवाद.